हॅलो, मी श्वेता. माझ्या श्वेतास कोल्हापुरी किचन या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मोदकांची खीर. त्यासाठी साहित्य काय लागते बघूया. इथं मी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध, एक मोठी वाटी गव्हाचं पीठ, एक लहान वाटी ओल्या नारळाचा कीस, अर्धी वाटी साखर, थोडेसे ड्रायफ्रूट्स. इथं मी काजू, पिस्ता आणि बदाम घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. 2 चमचे खवा आणि थोडीशी वेलची पूड. चला आता कणिक मळूया. इथं मी कशी जादूनं कणिक मळली बघा. आता कणिक रेसला ठेवूया आपण आणि इथं दूध तापायला ठेवूया. दूध जास्त आटवायचं नाही आताच, 1-2 उकळी काढायचे फक्त. आता सारणासाठी मी ते एक छोटं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेलं आहे. सॉरी, मी मगाशी तुम्हाला तूप सांगायचं विसरले. तुपामध्ये ना नारळाचा कीस छान खमंग परतून घ्यायचा आहे. जास्त नाही, 1-2 मिनटं असं छान परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत साखर. आपण साखर वापरतोय कारण जर गूळ घेतला ना तर गुळाचं सारण घेऊ शकतो, पण कसं आहे गूळ घेतला ना तर गुळामुळे ना दूध फुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण इथं सारणात साखर वापरलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे 1 चमचा खवा शक्यतो रूम टेम्परेचरचाच घ्या. आणि मी आता ॲड केलेले आहे ड्रायफ्रूट्स. खवा आणि साखर मेल्ट होईपर्यंतच फक्त आपल्याला सारण शिजवायचं आहे, अगदी जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे. आणि खवा रूम टेम्परेचरचा घेतलात ना तर तो सारणामध्ये लवकर छान मिक्स होतो. खवा आणि साखर आणि ड्रायफ्रूट्स आपण सारणामध्ये छान असं एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता खवा छान मिक्स झालेला आहे आणि साखर पण मेल्ट होते आहे. हे असं छान. आणि हे सगळं करताना ना गॅस मंद आचेवरच ठेवायचा, कारण साखर असल्यामुळे ना लवकर करपण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस मंदच ठेवा. मंद आचेवरच सारण आपण तयार करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडीशी वेलची पूड. वेलची पूड ॲड केल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं एकदा आणि मग हे साईडला ठेवून द्यायचं. आता तुम्ही बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये ॲड करूया आपण ती उरलेली साखर टाकल्यानंतर एकदा साखर ढवळून घ्या. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ड्रायफ्रूट्स. राहिलेले ड्रायफ्रूट्स आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. ड्रायफ्रूट्स ॲड केल्यानंतर आपण छान मिक्स करायचा आणि जो राहिलेला खवा होता ना तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा. तुम्ही बघू शकता अगदी थोड्याशा दुधात मी हा मिक्स करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये दुधामध्ये ॲड केलेला आहे. खवा टाकल्यानंतर आपण याला एखादी उकळी आणायची फक्त. आणि आता ह्याच्यामध्ये आहे ना मी ॲड केलेलं आहे थोडंसं केशर. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल टाकलं तरी चालेल. केशर ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर मी आता थोडीशी वेलची पूड ॲड करते. वेलची पूड ॲड केल्यानंतर आपण थोडंसं मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा. आता आपण मोदक करायला घेऊया. बघा कणिक पण छान भिजलेली आहे आपली. आता आपण चपातीला घेतो तेवढा गोळा किंवा अगदी त्याच्यापेक्षा थोडासा जास्त घेतला तरी चालेल. आता सुकं पीठ टाकून ह्याची चपाती लाटून घेते. हे थोडंसं ना पातळच लाटायचं, अगदी थोडं लाटायचं पातळ, म्हणजे एकदम जास्त पातळ नाही, कारण अगदी जास्त पातळ झालं ना तर मोदक फुटण्याची शक्यता असते. पण खूप जाड पण नाही, खूप पातळ पण नाही, असं लाटायचं. मी तुम्हाला दाखवते किती ठेवायची जाड इथे. आता एक बाटलीचं छोटं टोपण घेतलेलं आहे. तुम्ही मला आता ही काय खेळ करत बसले आहे एवढे. पण कसं आहे ना, छोटे मोदक दिसायला पण छान दिसतात आणि मुलं पण आवडीनं खातात ना, आणि ते क्यूट दिसतात बघा. आता हे सगळे मी पाऱ्या काढून घेतलेल्या आहेत त्याच्या. आणि हे बघा एवढी जाडी ठेवायची. तर चला आता आपण मोदक करूया. बघा थोडंसं सारण घालायचं आणि ह्याला मोदकाचा आकार द्यायचा. अगदी मोदकाला जशा पाकळ्या पडतात ना तशा काय आपण याला पाकळ्या येतीलच असं नाही, कारण हे आकार खूप छोटा आहे ना. त्याच्यामुळे आपण बघा तुम्हाला जशा जमतील ना तशा याला पाकळ्या पाडून घ्या आणि याचा मोदक तयार करून घ्या. बघा किती छान दिसतात छोटे छोटे मोदक, छान दिसतं ना. आता आपण जे गॅस दुधाचा बंद केला होता तो परत चालू करायचा आणि दुधाला एक उकळी काढायची. हे बघा दुधाला आता उकळी आलेली आहे आणि उकळी येतानाच आपण त्याच्यामध्ये मोदक सोडायचे. मोदक एक एक करूनच सोडा शक्यतो. जर चुकून जरी एखादा मोदक आपला कुठं जास्त पातळ झाला असेल किंवा जर फुटला वगैरे असेल तर तो आपल्याला कळू शकेल. त्याच्यामुळे एक एकच सोडा. आणि त्याच्यानंतर आपण जास्त ढवळायचं नाही, अगदी थोडंसं ढवळून घ्यायचं आणि 5 मिनटं त्याला शिजू द्यायचं. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान मोदक सेट झालेले आहेत. त्याच्यामध्ये एकही मोदक फुटलेला नाही आहे. बघा तुम्ही किती छान दिसते आणि ही चवीला पण खूप छान लागते. नक्की ट्राय करा.
तर जवळपास 10 मिनटं मी ही शिजवून घेतलेली आहे. 10 ते 12 मिनटात मोदक म्हणजे छान शिजतात, त्याच्यामध्ये कणिक ती छान शिजून जाते. आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया, वाटीमध्ये काढून घेऊया. बघा मी याला वाटीमध्ये काढून घेते. तुम्हाला रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझा पहिलाच व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे जर काय चुकला असेल तर प्लीज सॉरी समजून घ्या. आता मी याला केशराने डेकोरेट केलेलं आहे आणि बघा आपली मोदकाची खीर तयार. नक्की ट्राय करून बघा. आवडली तर नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.